द्रुतगती मार्गावर एक सुमो गाडी ओढ्याचे संरक्षक कठडे तोडून सुमारे 20 फूट खाली कोरड्या ओढ्यात कोसळल्याची घटना घडलेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा भीषण अपघात झालेला आहे। चालकाचा ताबा सुटला आणि त्यामुळे ही सुमो ओढ्यात पडली। यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर इतर 4 जण गंभीर जखमी झालेले आहेत। दोघे किरकोळ जखमी आहेत। सकाळी 7च्या सुमाराला हा भीषण अपघात झालाय। जखमींना निगडी इथल्या लोकमान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे। या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल पडाळे सध्या आपल्या बरोबर आहेत। विशाल, काय नेमकी अपघाताची सविस्तर माहिती कळतेय? बरोबर अनुपमा, आज सकाळी साधारणपणे 7 वाजण्याच्या सुमारास लोणावळ्यामध्ये हा अपघात घडलेला आहे द्रुतगती मार्गावरती। मुंबईतील काही भाविक शनी शिंगणापूर या ठिकाणी दर्शनाला गेले होते आणि तिथनं ते मुंबईला परतत असताना जो चालक आहे चालकाचा डोळा लागल्यामुळे त्याला झोप आल्यामुळे त्याच्या गाडीवरील ताबा सुटून जो एक ओढा आहे त्या ओढ्याचा जो संरक्षक कठडा आहे ते कठडा ओव्हर स्पीड मध्ये तोडून ही गाडीच्या सुमारे 15 ते 20 फूट खाली ओढ्यामध्ये पडलेली आहे असं पोलिसांनी माहिती दिलेली आहे। हा जो अपघात झालेला आहे अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर इतर 6 जण जखमी झालेले आहेत। अनुपमा, धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।